विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या वर्गातील जनरल सायन्स या विषयातील नंबर 3चं जे चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर. फोर्स म्हणजे बल म्हणतो आपण आणि प्रेशर म्हणजेच दाब. या दोन गोष्टींचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की समजा जी स्टेशनरी ऑब्जेक्ट असते तिच्यावरती जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा बल ॲप्लाय केलं नाही तर ती तशीच स्थिर राहते, रिमेन द स्टेशनरी. कुठली का वस्तू असे ना, स्थिर वस्तूवर जर तुम्ही बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. आणि जर गतिमान अवस्थेमध्ये असेल, ऑब्जेक्ट इज मोशन कंटिन्यू टू मूव द सेम स्पीड अँड डायरेक्शन व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात असते. हा आपण मागच्या याच्यामध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहिलेला आहे. आता तुम्ही खालच्या याच्यामध्ये काही चित्र दिलेले तुम्हाला, त्याच्यामध्ये एक व्यक्ती एका गाडीला ढकलतो आहे. त्यानंतर याच्यामध्ये एका कुत्र्याला दोरी बांधून तो मुलगा ओढतो आहे आणि या चित्रामध्ये एक मुलगा फुटबॉलला क्लिक मारून वरती एक प्रकारे फेकतो आहे. अशा प्रकारे ह्या विविध क्रिया तुम्ही या चित्रामध्ये पाहतायत. तर याच्यावरून आपल्याला कुठल्याही बलाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर कशा प्रकारे आणि कॉन्टॅक्ट न केल्यानंतर कशा प्रकारे त्याच्यावर क्रिया घडत असते त्यात आपल्याला पाहायचं आहे. तर कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, संपर्क आणि असंपर्क बल, असं आपण पाहणार आहोत. तर तुम्ही आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जी मोटार गाडी आहे ती ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्यामुळे ती मोटार गाडी जी आहे ती पुढे ढकलली जाते, बरोबर. त्यानंतर तटून बसलेला जो कुत्रा आहे तो मागे ओढतोय त्याच्या मुलाला, पण मुलगासुद्धा त्याला पुढे ओढतोय. त्यानंतर फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला ज्यावेळेस ढकलतो आहे. यावरून तुम्हाला ह्या दोन दोन ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये वस्तूमधील आंतरक्रियेतून त्या वस्तूंवर बल प्रयुक्त होत असतं. अ फोर्स ॲक्ट्स ऑन द टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. मोटार गाडी आणि तो व्यक्ती आहे, कुत्रा आणि तो मुलगा आहे, ओके. त्यानंतर चेंडू आणि तो मुलगा आहे. या दोन दोन ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे बल हे प्रयुक्त होत असतं. त्यानंतर ही जे तुम्हाला परत आकृती 3.2मध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्या चुंबकाच्या ध्रुवांकडे लोखंडी टाचण्या ज्या आहेत त्या चुंबकीय बलामुळे आकर्षिल्या गेलेल्या आहेत दोन्ही टोकांना, हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला तुम्ही जर पाहिलं अजून की नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत असतं, लक्षात, किंवा इथे चित्र पण दिलेलं आहे तुम्हाला की नारळाच्या झाडावरून नारळ इथे तुम्हाला खाली पडताना दिसत आहे. तर गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होते. ह्या ज्या क्रिया घडतात, ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स ड्यू टू द अर्थ, द फोर्स इज ऑफ अ ग्रॅव्हिटी. तर गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात. त्यानंतर आपण कंगवा जो आहे, केसांमध्ये घातलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे बारीक बारीक तुकडे जर तुम्ही अशी त्या ठिकाणी त्यांचा जर संपर्क एकमेकांशी केला तर ते तुकडे, त्या कागदाचे तुकडे त्या कंगव्याकडे आकर्षित होतात. कारण कंगव्यावर एक प्रकारे स्थितिक बल असतं. कॉम्ब हॅज इलेक्ट्रिक चार्ज अँड देअर इज अँड इंड्यूस अपोजिट चार्ज ऑन द पीस ऑफ पेपर अँड द पीस स्टिक टू द कॉम्ब. अशा प्रकारे कंगव्यावरती स्थितिक विद्युत भार असल्याने व कपड्यांवर विरुद्ध प्रवर्तित भार असल्यामुळे कंगवा आणि कागदाचे जे कपडे आहेत त्याच्यात विद्युत स्थितिक बल जे आहे ते प्रयुक्त होतं आणि ते जे तुकडे आहेत ते कंगव्याला चिकटलेले असतात. त्यानंतर आकृतीत तुम्ही ज्या दोन गोष्टी पाहिल्या मागच्या 3.1च्या आकृतींमध्ये की वस्तू ज्या आहेत वस्तूंच्या एकमेकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे, लक्षात, आपण मागे पाहिलं की वस्तूंमध्ये थेट एकमेकांशी संपर्क असतो. तर त्याच्यामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत असलेल्या संपर्कामुळे जे बल प्रयुक्त होताना दिसतं त्याला तुम्ही संपर्क बल असं म्हणू शकतात. तर त्याच्यानुसार तुम्ही डेफिनेशन्स, फोर्स इज सीन टू ॲक्ट्स थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट व्हाया वन ऑर मोर ऑब्जेक्ट, सच फोर्स कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स, ओके. तर वस्तूंच्या एकमेकांशी असलेला जो थेट संपर्क किंवा आणखी एका वस्तूंमार्फत असलेल्या आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेलं दिसतं, अशा बलास
आपण संपर्क बल असं म्हणत असतो. त्यानंतर 3.2ची जी आकृती पाहिली तुम्ही त्याच्यातसुद्धा की फोर्स ॲप्लाइड बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन द कॉन्टॅक्ट सच अ फोर्स कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, की दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना तुम्हाला दिसतं. अशा बलास असंपर्क बल असे म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला स्नायुबल जे आहे मस्क्युलर फोर्स लक्षात, हे एक अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे कॉन्टॅक्ट फोर्सचं. तर हे आपल्या स्नायूंच्या मदतीने आपण वस्तूंवरती प्रयुक्त करतो. त्यानंतर लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग लक्षात, उचलणे, ढकलणे, ओढणे अशा ज्या कित्येक क्रिया आहेत त्याच्यातूनसुद्धा त्या ठिकाणी बल प्रयुक्त होत असतं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं बल आपल्याला माहिती आहे की चुंबकीय बल जे आहे लक्षात, मॅग्नेटिक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आहे. अशा प्रकारे हे जे चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आहे, स्थितिक विद्युत बल यासारखी बलं कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात, म्हणून त्यांना आपण असंपर्क, हे जे एक्झाम्पल सांगितले ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असंपर्क बलाची ती उदाहरणे आहेत. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला तुम्ही थोडासा धक्का जर दिला तर तो थोडा पुढे जाऊन संत होत जातो. लक्षात, तुम्ही जर त्याला धक्का दिला तर पुढे जाऊन थोडा संत होत जातो. त्यानंतर सपाट रस्त्यावर पळणारी मोटार गाडी इंजिन बंद पडल्यानंतर थोडे अंतर जाते आणि थांबत असते. बरं, त्यानंतर टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी जी वस्तू आहे यांच्यामधील जे घर्षण बल असतं, घर्षण बलामुळे ते घडत असतं. ओके, आणि घर्षण बल जे आहे ते घर्षण बल त्या ठिकाणी नसतं तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे त्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमानच राहिली असती. लक्षात, ती कुठेही थांबली नसती. तर घर्षण बल हे रोजच्या जीवनामध्ये अतिशय तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त आहे. तर जमिनीवर चालताना आपण पावलाचे जमीन मागे ढकलत असतो. चालत असताना क्रिया तुम्ही पाहत चला की जमीन ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस जमीन आणि त्याच्यातील असलेलं फ्रिक्शन ते घडत असतं, घसरून आपण पडू आणि चालू शकणार नाही. तर घर्षण बल हे सर्व गतींवर किंवा गतिमान वस्तूंवर त्या ठिकाणी प्रयुक्त झालेलं असतं. घर्षण बल जे आहे सगळ्या गतिमान वस्तूंवरती प्रयुक्त झालेलं असतं. अशा प्रकारे आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त असतं. लक्षात, गतीच्या विरुद्ध दिशेने ते प्रयुक्त असतं. त्यानंतर तुम्ही एखाद्या वेळेस रस्त्यावर चालत असताना किडीच्या सालीवरून घसरले असाल, लक्षात, त्यानंतर चिखलामुळे घसरायला तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यात जे घर्षण झाल्यानंतर चिखलावरून आपण एखाद्या वेळेस घसरतो. अशा प्रकारचे हे तुम्ही संपर्क आणि असंपर्क बलाची उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पाहू शकता. बरोबर, त्यानंतरचा पुढचा जो प्रयोग दिलेला आहे की समजा हा प्रयोग तुम्ही पाहतायत तर या प्रयोगामध्ये एका मोठ्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये पाणी भरून त्यात या बाटल्या चुंबक वरच्या बाजूस येतील अशा रीतीने तरंगत ठेवलेल्या आहेत. ओके, एक बाटली दुसरीच्या जवळ न्या आणि चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवाकडे आकर्षण असल्याने त्या ठिकाणी एका बाटलीवरील चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या पट्टी चुंबकाचा दक्षिण ध्रुव नजीक असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे सरकू लागतील. जर त्याचे ध्रुव हे जे दिसत आहे तुम्हाला, हे ध्रुव जर अपोजिट असतील तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे घर्षायला लागतील, सरकू लागतील. आणि बाटल्यांच्या दिशा बदलून काय होतं त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला की ऑब्झर्वेशन केल्यानंतर चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द टू मॅग्नेट, की प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे जे बदल आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. याचा अर्थ दोन्ही चुंबकांमध्ये असंपर्क बल कार्यरत असतं. ओके, दोन्ही चुंबकांमध्ये अशा प्रकारचं असंपर्क बल कार्यरत असतं, म्हणून त्या बाटल्या ज्या आहेत त्या एकमेकांकडे सरकायला लागतात. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स, संतुलित आणि असंतुलित बल आपण पाहणार आहोत. आता त्यासाठी एक प्रयोग करणार आहेत आपण की पुठ्ठ्याचं एक खोकं घेऊन त्याच्या दोन्ही बाजूला सुतळी बांधायची. बरोबर,
आणि जाड सुतळी किंवा जाड दोरा बांधून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवायचं आणि दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवायचे. ओके, अशा प्रकारचा हा खोका तुम्ही ठेवलेला आहे आणि दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूकडे खाली सरकवायचा आणि त्याच्या टोकांना समान वस्तुमानाची पारडी. लक्षात, ही वस्तुमान जी आहेत ती समान असली पाहिजे. 1 किलो 2 किलो अर्धा किलो काय असेल ते समान दोन्ही बाजूला. ओके, दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू आपण वजन किंवा एखादी वस्तू ठेवू शकतात आणि खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे तुम्हाला दिसेल. दोन्ही बाजूला सारखे वस्तुमान आहे, लक्षात घ्या. आणि एखाद्या पारड्यात जर दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू जर ठेवल्या तर खोके ज्या पारड्याच्या दिशेने सरकेल, ज्या पारड्यात जास्त वजन असेल त्या दिशेने ते सरकायला लागेल. अशा प्रकारे पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल जे आहे ते त्या ठिकाणी कार्यरत असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन द बोथ द पाथ व्हेन द इक्वल मासेस आर केप्ट इन देम. ओके, दोन्ही पारड्या जर समान असतील तर वस्तुमान जर समान असतील तर त्याच्यावरती समान गुरुत्वीय बल कार्यरत असतं. म्हणजेच खोक्यावर संतुलित बल लावली जातात, ती विरुद्ध दिशेने असल्याने परिणाम जो असतो तुम्हाला तो काय दिसतो, 0 दिसतो आणि परिणामी बल हे 0 होत जातं आणि खोकं हलत नाही, म्हणून खोकं त्याच ठिकाणी राहतं. जर एखाद्या पारड्यामध्ये समजा तुम्ही जर अनइक्वल फोर्स आर अप्लाइड, जर एखाद्या पारड्यात जर तुम्ही अधिक वस्तुमान ठेवल्यास म्हणजे अनइक्वल होऊन जाईल ते, तर अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने ते सरकायला लागेल आणि खोक्याला दोन्ही बाजूंना असंतुलित जे बल आहे, असमान बल लावल्याने असंतुलित बल त्या ठिकाणी कार्यरत होत असतं. अनबॅलेन्स फोर्स ॲक्टिंग ऑन द रिझल्टिंग आणि इम्पार्टिंग मोशन्स ऑन टू द बॉक्स. असंतुलित बल कार्यरत होतं आणि त्याची परिणिती खोक्याला गती मिळण्यास होते आणि ज्या बाजूला जास्त आहे त्या बाजूला तो खोका हा त्या ठिकाणी खाली पडायला लागत असेल. मग अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांचा रस्सी खेळण्याचा जो खेळ आहे, टग ऑफ वार, लक्षात, दोरी ओढण्याचा आहे. दोन्ही टोकांना एक दोरी घ्यायची, दोन्ही टोकांना काही मुलं इकडनं 2, उजव्या बाजूला डाव्या बाजूला 2, 4 मुलं असे ओढत तुम्ही एकमेकाच्या दिशेने जास्त ताकद ज्या दिशेने लावली जाईल त्या दिशेने ती दोरी ओढली जाते. त्याला टग अँड वार अशा प्रकारचा खेळ म्हणत असतात. आणि दोन्ही बाजूला जर समसमान वस्तुमान समसमान जे एक प्रकारचं जर बल लावलं गेलं लक्षात, तर त्या ठिकाणी कोणी कोणाला ओढत नाही. ते जे फोर्स आहे ते बॅलेन्स होत असतं आणि दोन्ही बले संतुलित असतात. ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर हा सरकायला लागतो. अशा प्रकारे तुम्ही आणखी उदाहरणंसुद्धा पाहू शकतात की बिग ग्रेन स्टोरेज, धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवर सरकवताना एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकवणं हे सोपं जातं. एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा त्याला 2 व्यक्तींनी जर सरकवलं तर ते एक प्रकारे सरकवणं हे सोपं जातं. अशा प्रकारे आपण हे संतुलित आणि असंतुलित बलाचे एक्झाम्पल पाहिले. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून पाहायचं आहे की ज्या वेळेस एक प्रकारे आपल्याला दिलेलं आहे पहिलं की इफ सेव्हरल फोर्स आर अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिशनल ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. की एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढं बल त्या वस्तूंवर प्रयुक्त होत असतं, लक्षात ठेवा. नंबर 2 दिलेला आहे, इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन द वन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन अपोजिट टू इच अदर अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्सेस ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते. मागच्या वेळेस त्यांच्या ॲडिशन इतके बल प्रयुक्त झालं होतं आणि इथे डिफरन्सेस म्हणजे त्यांच्या फरका एवढं. जर त्यांच्या दिशा अपोजिट असतील तर, आणि दिशा जर सेम असतील तर ॲडिशन आणि जर दिशा अपोजिट असतील तर त्यांची सबट्रॅक्शन. ओके, त्यानंतर 3rd दिलेलं आहे की फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केलं जातं. त्याच्यामुळे बल ही एक प्रकारची व्हेक्टर क्वांटिटी आहे. बल ही सदिश राशी आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यात आपल्याला पाहायचं आहे की बलावरती त्याच्यावर काय परिणाम होतो. जर समजा एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बल प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे होत असतो. लक्षात, त्याच्यावर होणारा जो परिणाम आहे तो त्याच्यावर निव्वळ जे बल असतं त्याचा त्याच्यावर परिणाम झालेला असतो. जर समजा तुम्ही आता आपल्याला
बलामुळे एखादी स्थिर वस्तूला गती मिळत असते. बल जर लावला आपण, वेन द फोर्स इज अप्लाइड ऑन स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्स. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. त्यानंतर गतिमान वस्तूची चाल आणि दिशासुद्धा बदलते. तुम्ही जर बल लावलं तर त्याच्या स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस. लक्षात, त्याची दिशासुद्धा बदलते, त्याचा वेगसुद्धा बदलतो. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल लावावं लागतं. बल केव्हा केव्हा लावावं लागतं ते आपण पाहतोय की फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन द मोशन. की गतिमान जी वस्तू आहे ती थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असतं. त्यामुळे बलामुळे वस्तूचा आकारसुद्धा बदलतो. तर बलामुळे काय काय घडतं ते आपण इथे पाहिलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण कणिक मिळतो पोळी तयार करत असताना, त्या गोळ्याला बल लावलं तर त्याचा आकार बदलतो. त्यानंतर जे पॉटर आहे, कुंभार, मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो. त्यानंतर जे रबर आहे, स्ट्रेच द रबर, ज्यावेळेस आपण रबर ताणतो त्यावेळेस ते प्रसरण पावतं, लक्षात, एक्सपांड होत असतं आणि ते परत प्रसरण पावतं, परत सोडून दिल्यानंतर ते मूळ स्थितीमध्ये येत असतं. अशी अनेक उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला इनर्शिया, त्याला जडत्व असं म्हणतात मराठीमध्ये, लक्षात. तर ज्यामुळे समजा की बलामुळे वस्तूची स्थिती बदलते, आपल्याला माहिती आहे. आताच पाहिलं आपण की बलामुळे वस्तूची स्थिती बदलते. बलाशिवाय तुम्ही वस्तू गतीच्या ज्या स्थितीमध्ये आहेत त्याच स्थितीत राहण्याची जी प्रवृत्ती दाखवितात, त्या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत की बलाशिवाय वस्तू गतीच्या ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये राहण्याची प्रवृत्ती कशा प्रकारे दाखवतात त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्याच्यात नंबर 1चं दिलेलं आहे की समजा एका काचेच्या पेल्यावर एक पोस्ट कार्ड ठेवलं. आपण काचेचा पेला घेतला, त्याच्यावरती पोस्ट कार्ड ठेवलं आणि त्यावर 5 रुपयाचं नाणं ठेवलं. आता पोस्ट कार्डाला जोरात जर तुम्ही एक छोटीशी जर टिचकी मारली किंवा त्याला असं बोटाने जर टिचकी मारली तर नाणे सरळ तुम्हाला त्याच्यामध्ये त्या पेल्यामध्ये पडतं. लक्षात घ्या, तो पुठ्ठा जो आहे तो पुढे जातो आणि नाणे जे आहेत ते त्या पेल्यामध्ये पडत असतं. त्यानंतर नंबर 2 दिले, एक लोखंडी स्टँडला दोरा 1च्या साहाय्याने एक अर्धा किलोग्रॅम वस्तुमान लटकवायचं आणि त्या वस्तुमानाला दुसरा दोरा बांधून लटकवत ठेवायचं. आता दोरा 2 झटका देऊन खाली ओढायचं आणि ओढल्यानंतर दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. जर वस्तुमान हलत नाही, आता दोरा 2 हळूहळू जर तुम्ही खाली ओढला तर दोरा 1 तुटतो व वस्तुमान खाली पडतं. लक्षात, याचं कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण. लक्षात, त्याचं कारण आहे डेव्हलप इन द स्ट्रिंग 2 ड्यू टू द मास, त्याच्यावर आलेला ताण. अशा प्रकारे आता आपण त्याची डेफिनेशन जी आहे इनर्शियाची डेफिनेशन दिलेली तुम्हाला. द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. जडत्व म्हणजे काय की वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. लक्षात, तर म्हणजेच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू जी आहे ती गतिमान असते. गतिमान असेल तर ती वस्तू गतिमान राहते आणि जर स्थिर स्थितीमध्ये असेल, रिमेन द सेम स्टेट अवस्था, स्टेशनरी स्टेटमध्ये असेल तर ती त्याच अवस्थेमध्ये राहत असते. अशा प्रकारे जडत्व जे आहे इनर्शिया ते आपण पाहिलेलं आहे. आता त्याचे काही प्रकार्स आहेत, जडत्वाचे प्रकार ते आपल्याला खाली पाहायचे आहेत. त्याची डेफिनेशन्स आपण पाहिली जडत्वाची. आता त्याचे टाईप्स जे आहेत ते पहा की टाईप्स ऑफ इनर्शिया, जडत्वाचे प्रकार. त्याच्यात नंबर 1 दिलेला आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, विराम अवस्थेतील जडत्व. ओके, तर विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत. त्याची डेफिनेशन दिली तुम्हाला की ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स inherent property. This property is called the inertia of the state of rest. की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेमध्ये बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा की
तुम्ही ज्यावेळेस एखादी बस अचानक सुरू झाली, बरोबर, त्यात बसलेले जे प्रवासी असतात ते मागच्या दिशेने फेकले जातात. आपण सीटावरती बसलेलो असतो अचानक आणि बस अचानक सुरू झाली मध्ये, तर आपलं जे शरीर आहे ते मागच्या दिशेने सीटाच्या मागच्या दिशेने ओढलं जातं. नंबर 2 आहे इनर्शिया ऑफ मोशन. त्याला आपण गतीचे जडत्व असं म्हणत असतो. त्याची डेफिनेशन पहा. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. लक्षात. तर त्याचं एक्झाम्पल, जो फिरणारा पंखा तुम्ही पाहिला असेल, लक्षात, पंखा ज्यावेळेस आपण बटन बंद केल्यानंतर सुद्धा काही कालावधीपर्यंत तो कंटिन्यू त्या ठिकाणी फिरत असतो. त्यानंतर बस चालू आहे वेगाने आणि बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी हा पुढच्या दिशेने जर्क द फॉरवर्ड डायरेक्शन ऑफ इफ द बस इज सडनली स्टॉप. अचानकपणे जर बस थांबली, चालू आहे आणि अचानक जर थांबली, तर आपले जे शरीर आहेत ते पुढच्या दिशेने, सीटाच्या पुढच्या दिशेने एक प्रकारे जात असतात. त्यानंतरचा तिसरा जो मुद्दा दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये, की तो आहे डायरेक्शनल इनर्शिया, दिशेचे जडत्व. त्याची डेफिनेशन, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड द डायरेक्शनल इनर्शिया. की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्याच याच दिशेचे जडत्व असे म्हणतात. लक्षात. तर त्याचं एक्झाम्पल आपण, की ज्यावेळेस वाहन सरळ रेषेमध्ये गतिमान असताना अचानक जर त्याला समजा सडनली टर्न करायचं आहे, वेगाने आहे वाहन आणि अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला, लक्षात, तर या दिशेला जर वाहन जात असेल इकडे असं, तर प्रवासी हे या दिशेला वळताना तुम्हाला दिसतील. विरुद्ध दिशेला प्रवासी हे एक प्रकारे फेकले जातात. अशा प्रकारे जडत्वाचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतरचा टॉपिक आहे प्रेशर. त्याला आपण दाब असं म्हणत असतो. आता दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांच्या टायरमध्ये आपण हवा भरताना पाहतो. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शवणारी तबकडी तुम्ही पाहिली असेल किंवा डिजिटल मीटरवर दाबांचे आकडे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. तर यंत्राने एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब वाढविला जातो आणि सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. तर बल लावून हवेचा जो दाब आहे तो वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. बल आणि दाब यामध्ये काही संबंध आहे का, तो आता आपल्याला पाहायचा आहे. तर त्यासाठीच आपण सुरुवातीला ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पाहता, की काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका लाकडी फळीवर ठोकायचे आहेत. त्यातच एक प्रकारचा एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या टोकाच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकायचा, तर काय होईल. आणि खिळा टोकाच्या, एक प्रकारे खिळा जो आहे तो टोकाच्या बाजूने फळीमध्ये घुसतो. अंकुचिदार असेल त्या बाजूने तो फळीमध्ये घुसतो. परंतु डोक्याच्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने जर तुम्ही समजा त्याला मारायचं म्हटलं तर तो घुसणार नाही, बरोबर. तर त्यानंतर ड्रॉईंग बोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात. आपल्या अंगठ्याने बल लावून आपण त्या पिना टोचू शकतो, बरोबर. या उलट टाचणी ड्रॉईंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. हे साधे साधे प्रयोग केले आपण, की त्या ठिकाणी खिळा आणि जे प्रयोग आपले टाचणी आहेत ते टोचताना त्या ठिकाणी काय प्रकार दिसतो हे आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडामध्ये सहज घुसतो. तुम्ही जर नेल इझिली वूड फ्रॉम इट्स पॉईंट एंड, जे टोकदार भाग असतात त्या बाजूने तो सहज घुसतो, पण उलट्या बाजूने जर तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला वेळ लागतो, बरोबर. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये दाबाची जी डेफिनेशन आहे, की फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरिटी ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. की एकक क्षेत्रफळावर लंब दिशेमध्ये प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात, बरोबर. दाबाचं जे सूत्र आहे की प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इन अप्लाइड.
की दाब बरोबर बल भागीला ज्यावर बल प्रयुक्त केलं आहे त्याचं क्षेत्रफळ. अशा प्रकारे त्याचा तो फॉर्म्युला आणि त्याची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. त्यानंतर बलाचं युनिट पाहणार आहेत आपण की युनिट ऑफ प्रेशर्स. बलाचे किंवा आपण त्याला बल नाही म्हणायचं, दाबाचं एकक काय आहे ते आपण पाहणार आहोत. की त्याचं SI सिस्टीममध्ये फोर्सचं एकक तुम्हाला माहिती आहे न्यूटन, लक्षात, आणि एरिया जो आहे त्याचं एकक आहे मीटर स्क्वेअर, बरोबर. अशा प्रकारे दाबाचं एकक आपलं तयार झालं आहे. द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दाबाचं एकक न्यूटन पर मीटर अशा प्रकारे असेल. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये पास्कल असं सुद्धा म्हणतात. लक्षात की हवामानशास्त्रामध्ये दाबाचं एकक जे आहे ते एक प्रकारे बार, हवामानशास्त्रामध्ये दाबाचं एकक हे बार आहे. 1 बार बरोबर 10⁵ पास्कल. दाब ही एक प्रकारची स्केलर क्वांटिटी आहे, लक्षात, अदिश राशी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर जर समजा तुम्ही इन्क्रीज द प्रेशर, जर क्षेत्रफळ एरिया इज इन्क्रीज, क्षेत्रफळ जर वाढवलं की प्रेशर रिड्यूस ऑफ द सेम फोर्स, तर त्याच बलाला दाब कमी होतो. आणि क्षेत्रफळ जर कमी झालं की त्याच बलाचा दाब वाढतो. आणि इफ द एरिया इज डिक्रीज द प्रेशर इन्क्रीज फॉर द सेम फोर्स. ओके. त्यानंतर तुम्ही आता एक प्रकारे आणखी उदाहरण तुम्ही पाहू शकता की उंटाच्या पायाचे तळवे जे असतात ते पसरट असतात. लक्षात, ॲडॉप्टेशन ऑफ बॉटम सरफेस ऑफ द कॅमल फिट्स आर ब्रोड, एक प्रकारे पसरट असतात. त्यामुळे उंटाचे जे वजन आणि पृष्ठभागावर त्या ठिकाणी अधिक पडत असतं, तळवे सपाट असल्यामुळे. आणि वाळूवर पडणारा दाब हा कमी होतो, म्हणून उंटाचे पाय वाळूत घसरत नाही किंवा घुसत नाही. त्याला चालणं जे आहे ते त्या ठिकाणी बिकम्स इझी टू वॉक, त्याला चालणं त्या ठिकाणी अतिशय सोपं जात असतं. हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे त्या ठिकाणी दिलेला की प्रेशर्स ऑन सॉलिड, स्थायूवरील दाब. आता हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा जो दाब असतोच. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो ज्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर तो अवलंबून असतो. आता आपण इथे चित्र पाहत आहेत. त्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 2 प्रकारचे ठोकळे तुम्हाला दिसतात. एक काहीतरी पट्टी किंवा एखादी फळी ठेवलेली आहे, लक्षात, आणि दुसऱ्या याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 4 पुस्तकं त्या ठिकाणी ठेवलेले दिसत आहेत, बरोबर, वेगवेगळ्या अंतरावरती. त्यामुळे सगळ्या ठिकाणी दाब सारखा पडलेला आहे, म्हणून फळी ही वाकलेली नाही. परंतु तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी सगळे पुस्तकं 4ची 4 ठेवल्यामुळे त्या फळीवर एकाच ठिकाणी दाब त्या ठिकाणी पडलेला आहे, म्हणून ती फळी तुम्हाला त्या ठिकाणी वाकलेली दिसते. म्हणजे बल आणि दाब याचा परिणाम काय होत असतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं होतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही आणखी काही उदाहरणं बर्फावरून घसरणाऱ्या पसरट फळ्या पाहिल्या असतील, त्याच्यावर सुद्धा दाब दिल्यानंतर काय परिणाम होतो हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे प्रेशर्स ऑफ लिक्विड, द्रवाचा दाब. ओके. त्यासाठी एक प्रयोग करणार आहे आपण की प्लॅस्टिकची एक बाटली घ्यायची, रबरी फुगा ज्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारण 10 सेंटीमीटर जो लांबीचा तुकडा घ्यायचा. नळीचे एक टोक जरा तापून हलकेच बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर वर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असे बसवायचे. पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने मेण तापून लावायचं. आता बाटलीत थोडं थोडं पाणी भरून फुगा फुगत जातो ते पहा. यावरून तुम्हाला काय दिसतं, पाण्याचा दाब बाटलीच्या बाजूवर त्या ठिकाणी पडतो का हे तुम्हाला त्या प्रयोगावरून त्या ठिकाणी दिसू शकेल. त्यानंतर पुढचा ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत की पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला की ज्याच्यामध्ये समजा एका प्लॅस्टिकची बाटली घ्यायची, बरोबर, आकृती दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी ही दिसते तुम्हाला 3.7ची आकृती. त्याच्यात 1, 2, 3 वेगवेगळ्या पोझिशनला त्या ठिकाणी तुम्हाला असे छिद्र पाडायचे. प्रत्येक पाण्याची पातळी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर छिद्र सुईने वगैरे पाडलं तरी चालतील आणि वेगवेगळ्या उंचीवर आपण अशा प्रकारे पाणी भरल्यानंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी हे जे पाण्याचे दिसत आहेत पडणारे ते पाण्याची वेगवेगळ्या पोझिशनला उंचीवर त्या ठिकाणी दिसतात. तर सर्वात वरच्या छिद्रातून पाण्याची धार
बाटलीच्या जवळ पडेल. ही वरची धार सगळ्यात जवळ पडेल, त्यानंतर त्याच्यापेक्षा खालची त्याच्या पुढे पडेल आणि सगळ्यात खालची जी धार आहे ती सगळ्यात पुढे पडताना तुम्हाला दिसेल. लक्षात, कारण वरतून तशा प्रकारचा दाब त्याच्यावरती पडत जात असतो. त्यानंतर हा मागच्या आपण फुग्याचा प्रयोग पाहिला त्यानुसार अशा प्रकारे द्रवाचा जो दाब आहे तो कशा प्रकारे बदलत जातो. एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. याच्यावरून तुम्हाला असं कळालं असेल, ॲट any one level the liquid pressure is the same, also the pressure increase as the depth of the liquid increases. एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब हा वाढत जातो. हे आपल्याला त्याहून लक्षात आलं असेल. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे गॅस प्रेशर, वायूचा दाब. समजा एखादा फुगा तोंडाने हवा भरून फुगवताना तो सर्व बाजूंनी फुगत जातो. असं काही की एकाच बाजूने फुगतो असं नाही, सगळ्या बाजूने सारखा फुगत असतो. तर फुग्याला बारीक जर छिद्र पाडलं तुम्ही, इफ द पिन इज होल्ड क्रिएटेड, जर फुग्याला तुम्ही बारीक छिद्र पाडलं तर त्यातून हवा बाहेर जात राहते आणि फुगा पूर्ण फुगत नाही. ही निरीक्षणे आपण वरील द्रवावरील प्रयोगाच्या निष्कर्षाप्रमाणे आहेत असे दिसून येते तुम्हाला की वायूसुद्धा, आता इथे वायू करला आपण लक्षात, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल की लिक्विड गॅस अल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इन विच इज इट्स इनक्लोज. तर त्या ठिकाणी तुम्हाला वायूसुद्धा द्रवाप्रमाणेच ज्या पात्रामध्ये तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतींवर दाब त्या ठिकाणी देत असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव द कॉमन नेम फ्लुइड्स. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू, फ्लुइड्स मीन्स द्रायू अशी संज्ञा आहे. तर पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागांवर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब प्रयुक्त करत असतात. आणि अशा प्रकारे अ फ्लुइड इनक्लोज इन अ कंटेनर्स exert its pressure equally in all direction at a point within the fluids. की बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होत असतो, असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.